श्रीमद्भगवद्गीता महापुराण अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे. शेवटचा अध्याय आहे. तुम्ही नक्की मनपूर्वक ऐका. अर्जुन म्हणाला, हे महाभाऊ, हे ऋषिकेशा, हे केशिनी शूदना, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तप रूप कर्मे टाळणे योग्य नाही. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्यात त्याग सात्विक, राजस व तामस या बोधांमुळे 3 प्रकारचा सांगितला गेला आहे. यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाळणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारे आहेत. म्हणून हे पार्था अर्थात अर्जुना, ही यज्ञ, दान व तप रूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजे. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. निषिद्ध आणि काम्य कर्माचा तर स्वरूपाचा त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपाचा त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळणार नाही. हे अर्जुना, जे शास्त्रविरहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळ यांचे त्याग करून केले जाते, तो सात्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होतो. कारण शरीरधारी कोणत्याही माणसांकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफलाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या मनुष्याच्या कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफलाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. हे महाभाऊ अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीची ही 5 कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्राला सांगितले गेले आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्मफूल होण्यासाठी अधिष्ठान करता निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण दैव आहे. मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करणे, त्याची ही 5ही कारणे असतात. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्म पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तो ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकात मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञान, ध्यात आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत, आणि कर्ता कारण तसे क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्राला ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितले आहेत. ते तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्माभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाणून. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णसारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असे ते तामस म्हटले गेले आहे.
जो कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेला असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फलाची इच्छा न करणारा माणसाने राग व द्वेष जोडून केलेले असते ते सात्विक म्हटले जाते. परंतु जे कर्म अतिशय परिपूर्ण व तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसांकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे. जे कर्म परिणामी हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होते. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त कार्य सिद्ध होवो वा न होवो त्यांविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला असतो तो सात्विक म्हटला जातो. जो करता आसक्ती असलेला, कर्माच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो. जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवन वृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. हे धनंजया अर्थात अर्जुना, आता बुद्धीचे व वृत्तीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहे ते तू ऐक. हे पार्था अर्थात अर्जुना, जी बुद्धी प्रवृत्ती मार्गावर व निवृत्ती मार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणतो ती सात्विक बुद्धी होय. हे पार्था अर्थात अर्जुना, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय. हे पार्था अर्थात अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय. हे पार्था अर्थात अर्जुना, ज्या अव्यभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिय यांची क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय. परंतु हे पार्था अर्थात अर्जुना, फलाची इच्छा असलेल्या मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म, अर्थ, काम यांना धारण करतो ती धारण राजसी होय. हे पार्था अर्थात अर्जुना, दुष्टबुद्धीचा मनुष्य या धारणशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उत्तमपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. हे भरतवंशीमध्ये श्रेष्ठ अर्जुना, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधन, भजन, ज्ञान आणि सेवा इत्यादी अभ्यासाने रमतो आणि ज्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभ जरी विषाप्रमाणे वाटले तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असेल तरी परिणामी विषासारखेच असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाळी आणि परिणामी आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांशिवाय इतर कोठेही असा कोणताही प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. हे परमपाप्ता अर्थात अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवरील ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिया व शरीर सरळ राखणे, वेदशास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्राचे अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही शेती, गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविकता कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णाची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहेत. आपल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास
भगवत प्राप्तिरूप सिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेले मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होता ती रीत तू ऐक. या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणून हे कौंतेय अर्थात अर्जुना, सदोष असेल तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कर्मे कोणत्याही ना कोणत्या दोषांमध्ये युक्त असतात. सर्व आसक्तीरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ. हे कौंतेया, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या कांक्षमसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून ऐक, समजून घे. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शताब्दी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणशक्तीने अंतःकरण व इंद्रिय यांच्यावर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, राग द्वेष नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असणारा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्माला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसा तत्वता जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वता जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्वत्र कर्म नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्म मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजा पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थाला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युक्त करावयास लावेल. हे कौंतेय अर्थात अर्जुना, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आडू झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांचा हे वाढता. तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीय होऊनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मज जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीय होऊन अतिगोपनीय माझे परम रहस्य वचन तू पुन्हा ऐक. तू माझ्या अत्यंत आवडता आहेस. म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे. तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझ्या अत्यंत आवडता आहेस. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान सर्वधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीतशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. माझ्या अत्यंत प्रिय कार्य करणाऱ्या त्यांच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्यांच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणीही भविष्यकालीन होणार नाही. जो पुरुष आम्हा दोघांचा धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राने अध्ययन करील
त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पुढे पूजित होईन, असे माझे मत आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील, तो पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्म करण्याच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था अर्थात अर्जुना, हे गीताशास्त्र एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया अर्थात अर्जुन, तुझा अज्ञानरूप उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, हे कृष्ण, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीत आहे. संजय म्हणाले, अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा पार्थ अर्थात अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगता असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. हे महाराज धृतराष्ट्र, भगवान केशव अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे महाराज धृतराष्ट्र, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनात खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ अर्थात अर्जुन आहे, तेथे श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. धन्यवाद मित्रांनो. अध्याय 18 शेवटचा अध्याय संपला आहे व तसेच सर्व अध्याय तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कॉमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. तुमच्या मतानुसार मी पुढला अध्याय समोर आणेन. धन्यवाद.